नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2,000 रुपये दिले जातात. आता 21वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. वर्षातून 3 वेळा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले जातात. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामध्ये सध्या बिहार विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. ही निवडणूक 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकाच्या आधी पैसे दिले जातील असा अंदाज आहे. काही राज्यांमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता देण्यात आला आहे. 26 सप्टेंबर रोजी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. या राज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पैसे दिले आहेत. जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना देखील 7 ऑक्टोबर रोजी पैसे देण्यात आले. त्यानंतर इतर राज्यातील शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसान योजना ही 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत 20 हप्ते देण्यात आलेले आहेत. आता हा 21वा हप्ता फक्त केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी. पीएम किसान योजनेचा हप्ता हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. तशी अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी हा फक्त अंदाजच जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर लागोलाग नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील येऊ शकतो. म्हणजे 8 दिवसाच्या फरकाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील येऊ शकतो. या दोन्ही हप्त्याची एकाच महिन्यात 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. धन्यवाद.